पाचोरा शहरामध्ये साधारणतः 15 दिवसानंतर जनतेला या ठिकाणी पाणी मिळत आहे। तीच परिस्थिती भडगाव शहराची देखील आहे आणि भडगाव तालुक्यापासून तर दहीगावच्या बंधाऱ्यापर्यंत जी खेडी गिरण्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत, अशा सगळ्या खेड्यांना या दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तीव्रता अगदी मोठ्या प्रमाणामध्ये भासते आहे। आणि म्हणून पाचोरा शहरासह भडगाव शहरासह या ग्रामीण खेड्यांमधल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी याच्यासाठी गिरणतीचे आवर्तन जे आपलं राखीव कोटा आहे त्याच्यातून पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकारी यांना माझ्या पत्राद्वारे ईमेल केलेला आहे, व्हॉट्सअपद्वारे देखील त्यांना पत्र देखील दिलेलं आहे आणि दूरध्वनीमार्फत त्यांच्याशी चर्चा केली आणि तात्काळ ही पाण्याची समस्यावर मात करण्यासाठी गिरणीचे जे आवर्तन आहे ते तात्काळ सोडण्यात यावं अशा प्रकारची विनंती महाशय जिल्हाधिकारी जळगाव यांना मी केलेली आहे। सध्या नगरपालिकेवर प्रशासक राजवट आहे। पाचोरा असेल, भडगाव असेल, मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत। आज पाचोराचा मुख्याधिकारी म्हणून भडगावचे मुख्याधिकारी इथे कार्यभार सांभाळत आहेत। अधिकारी पुरेसे नाहीत, तक्रारी लोक करून कोणाकडे करतील आणि म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने काही लोकांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आणि म्हणून मी आज दुपारी जिल्हाधिकारी महाराजांशी संपर्क करून आणि त्यांना लेखी पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे की त्वरित जर पाणी आपण आवर्तन सोडलं तर पाचोरा भडगावसह ग्रामीण भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटेल। तसंच गुरं-जनावरांचं देखील त्या ठिकाणी पाण्याचं जे काही त्यांच्या संदर्भामध्ये टंचाईच्या झळा गुरांना देखील त्या ठिकाणी बसत आहेत आणि म्हणून गिरणा नदीला पाण्याची फार मोठी जी अडचणीचा विषय होता तो सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। मला वाटतं जर आता आज उद्यामध्ये जर 2 दिवसात पाणी सोडलं तर आठवड्याभरामध्ये इथपर्यंत पाणी पोहोचायला वेळ लागेल। एकदा का KTVमध्ये पाणी आलं तर पाचोरा आणि भडगाव किंवा इतर गावांचा पाण्याचा प्रश्न हा मिटू शकतो हे मी कलेक्टर साहेबांच्या लक्षात आणून दिलेलं आहे। धन्यवाद।